नमस्कार मंडळी. आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसे सोबत कोणतीही युती आम्ही करणार नाही, आघाडी करणार नाही, अशी युवराज राहुल गांधी थाटामध्ये घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केली. खरं म्हणजे काँग्रेस अशी घोषणा करणार हे निश्चित होतं. कारण काँग्रेसचे मतदार हेच उत्तर भारतीय आहेत आणि त्यांना असं वाटतंय की अजूनही हा उत्तर भारतीय मतदार आपल्याकडे आहे. जर मनसे सोबत युती आघाडी केली तर हा मतदार आपल्यावर नाराज होईल आणि तो भाजपकडे जाईल. आणि त्यामुळे मनसे सोबत युती आघाडी आपण करणार नाही असं काँग्रेसने जाहीर करून टाकलं. खरं म्हणजे या घोषणेवर काँग्रेस किती कायम राहणार याची साशंकता आता सुरुवातीपासूनच होती. कारण काँग्रेसला काहीही करून विजय मिळवायचा आहे. सतत काँग्रेसच्या वाट्याला पराभव येतोय, मग ती विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा अन्य निवडणुका असतील. अशा वेळेस काँग्रेसला कुठेतरी विजयाची चव चाकायची आहे आणि त्यामुळे काँग्रेस या घोषणेवर कायम राहील असं नव्हतं. आता तर हे उघड झालेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, म्हणजे त्या गटाचे अध्यक्ष शरद पवार, हे काँग्रेसचा हात धरून मनसे सोबत त्यांना युती करायला लावणार. तुम्हाला खोटं वाटतंय तर नजीकच्या काळातल्या एकंदरीत घटना बघा. ज्या दिवशी काँग्रेसने ही घोषणा केली की आम्ही मनसे सोबत युती करणार नाही, कारण मनसे ही प्रांतवादी आहे, भाषावादी आहे, तसंच मारझोडीवर विश्वास ठेवणारी आहे आणि काँग्रेसची ती संस्कृती नाही आहे. कसं आहे की ज्या वेळेस वेगळ्या अर्थाने यांना मतांची पडलेली असते त्यावेळेस त्यांना संस्कृती आढळते, संस्कृती आपलीशी वाटते. पण शरद पवारांचं उलट आहे. जिथे जिंकण्याची शक्यता असते ना मित्रांनो, तिथे पवार साहेब हे संस्कृती, आदर्श हे सगळं गुंडाळून ठेवतात. त्यांच्या दृष्टीने जिंकणं हे महत्वाचं असतं. काँग्रेसने मनसेपासून फारकत घेतल्यानंतर शरद पवार यांनी सावध भूमिका घेतली. सुरुवातीला शरद पवार मनसे सोबत युती करणार की नाही करणार याबद्दल काहीही सांगत नव्हते. पण त्यांनी अखेर आपली चुपकी तोडली. शरद पवार गप्प होते. त्यांनी सांगून टाकलं की नाही, मनसे सोबत जायला पाहिजे. कारण जिंकायचं असेल त्याही पेक्षा भाजपला आणि महायुतीला हरवायचं असेल तर मनसे सोबत आपण जायला पाहिजे किंवा मनसेला सोबत घेतलं पाहिजे. आता शरद पवार यांची ही संस्कृती आहे का? शरद पवार प्रांतवाद, भाषावाद, त्यानंतर मारझोडीच्या राजकारणाला आपली संस्कृती मानतात का? तर 100% नाही. शरद पवार नेहमी सांगतात की मारझोड करणं, प्रांतवाद, जातीवाद ही आमची संस्कृती नाही. पण प्रश्न असा आहे की मनसेला जर सोबत घेतलं नाही तर आपल्या ज्या काही 4-5 जागा येऊ शकतात मुंबई महानगरपालिका निवडणुकीत, त्याही येणार नाहीत. आणि त्यामुळे मनसे सोबत जाणं ही शरद पवार यांची अगतिकता आहे. आता शरद पवार ठरले चाणक्य, ज्येष्ठ नेते, आणि पुन्हा त्यांचा इतिहास सगळा काँग्रेसचा आहे. त्यामुळे शरद पवार यांनी सांगून टाकलं की आम्ही मनसे सोबत जाणार. त्यानंतर काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण होणं स्वाभाविक आहे आणि तसा संभ्रम निर्माण झाला मित्रांनो. याच्या अगोदर सगळे काँग्रेसचे नेते एका सुरात बोलत होते. मग ते सकपाळ असतील, गायकवाड असतील किंवा अन्य कोणी नेते असतील, वडट्टीवार असतील, एका सुरात बोलत होते मनसे सोबत युती नको. पण पवारांनी तिथे आपलं वजन, त्या पारड्यात, मनसेच्या पारड्यात आपलं वजन टाकल्याबरोबर काँग्रेस वरती गेली. आता कसं होणार? आणि मग वडेट्टीवार यांनी सांगून टाकलं की नाही, आपल्याला विचार करायला पाहिजे, आपणही मनसे सोबत जायला पाहिजे.
ही खरी गंमत आहे मित्रांनो. काँग्रेसमध्ये आता त्याचा विचार सुरू होईल. आणि सरतेशेवटी ते जाईल कुठे? तर ते जाईल राहुल गांधी यांच्याकडे. आणि राहुल गांधी देखील पवारांसारखेच आहेत. त्यांनाही आपल्या नावावर काही जागा जिंकून आणायच्या आहेत. बिहारमध्ये पानिपत झालंय, त्याच्या अगोदर दिल्लीत झालं होतं, हरियाणात झालं, महाराष्ट्रात झालं. आता पुन्हा महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचं पानिपत होऊ नये अशी साधी सोपी सरळ इच्छा राहुल बाबांची असू शकते. आणि त्यात काही चुकीचं नाही. आणि त्याही पेक्षा जर संस्कृतीचाच प्रश्न असेल तर ती संस्कृती जेव्हा पाहिजे तेव्हा गुंडाळता येते, आणि जेव्हा आपल्या हिताची असते तेव्हा ती परत बाहेर काढता येते. शरद पवार हे ज्या वेळेस मनसे राडा करायचा किंवा त्यांचे कार्यकर्ते राडे करायचे, त्यावेळेस शरद पवार सांगायचे की ही राडा संस्कृती आपली नाही, ही महाराष्ट्राची राडा संस्कृती नाही. आज तेच शरद पवार मनसेसोबत जायला निघालेत. त्यामुळे त्यांनी संस्कृती गुंडाळली ठेवली आहे. आता पवारांचा आदर्श जर काँग्रेस नेते घेत असतील तर त्यांच्यासाठी हे एक उत्तम उदाहरण आहे की आपल्याला आवश्यक तेव्हा आपण संस्कृती गुंडाळून ठेवू शकतो. आणि तसं आता हळूहळू काँग्रेसच्या नेत्यांनी आपली संस्कृती गुंडाळून ठेवायला सुरुवात केलेली. आजच मी उबाटा सेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य ऐकलं. त्या म्हणतात की सगळे पक्ष एकत्र लढले, म्हणजे चारीच्या चारी पक्ष एकत्र लढले तरच महायुतीला हरवणं शक्य होईल, सहज शक्य होईल. आता ते काय, त्या काय विचार करतायत किंवा उबाटा सेना काय विचार करतायत हा पुढचा प्रश्न. पण काँग्रेसला जी चिंता आहे ती उत्तर भारतीयांच्या मतांची नाहीये मित्रांनो, हे लक्षात घ्या. काँग्रेसला चिंता आहे मुस्लिमांच्या मतांची. आणि काँग्रेसला ही मतं आपल्याकडे राहिली आहेत का, की मागच्या दोन निवडणुकांमध्ये म्हणजे लोकसभा आणि विधानसभा, महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ती उबाटा सेनेकडे गेलेली आहेत. त्याही पेक्षा गंमत अशी आहे मित्रांनो, आता राज ठाकरे हे उबाटा सेनेसोबत असणार आहे. आणि राज ठाकरे अगदी जोरात भाजपवर, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका करणार आहेत. आणि त्यामुळे ती जी मुस्लिम मतं जी काँग्रेसकडून उबाटा सेनेकडे डायव्हर्ट झाली आहेत ती आता मनसेकडे डायव्हर्ट होऊ शकतात. कारण या मुस्लिमांना एकच गोष्ट माहिती आहे, त्यांना त्यांना हरवायचं कोणाला आहे हे माहिती आहे, त्यांना जिंकवायचं कोणाला आहे हे नको आहे. त्यांना भाजपला आणि भाजप सोबत असलेल्या पक्षांना हरवायचंय. आणि त्यासाठी जो सक्षम आहे, जो बलवान आहे, त्यांच्या पारड्यात ही मतं जाणार आहे. आणि त्यामुळे काँग्रेसलाही कळते इथे मुस्लिम मतांमध्ये तिघांची वाटमारीच होणार आहे, खुद्द काँग्रेसची, उबाटा सेनेची आणि मनसेची. हा एक तिसरा भिडू त्यात आपला वाटा घ्यायला आलेला आहे. अशा वेळेस काँग्रेस स्वतंत्र लढली तर काँग्रेसला मोठा फटका निश्चित बसणार आहे. आणि त्यातच शरद पवार यांनी ही साथ सोडली. पण म्हणतात ना, पवार गुगली टाकतात, म्हणजे मीडिया म्हणते पवार गुगली टाकतात. आता ती गुगली काय असते हे काँग्रेसवाले ओळखून आहेत. कारण त्याच काँग्रेसमध्ये पवारांची हयात गेलेली आहे. पवारांनी गुगली टाकली आहे मनसे सोबत जाण्याची. आणि त्यामुळे काँग्रेसलाही तिथे झुकाव असणार आहे. आणि त्यामुळे काँग्रेसच्या कितीही मनात नसलं की आपण मनसे सोबत युती करावी, तरीही आज प्रश्न असा आहे
की पवार जिथे आहेत तिथे ते काँग्रेसला हाताला धरून उडत नेणार आहेत आणि मनसे सोबत हात मिळवणी करायला लावणार आहे. त्याची सुरुवात वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने झालेली आहे. अजून काही दिवसांनी बघा मित्रांनो, काँग्रेसचे युवराज स्वतःच सांगतील की हो, तुम्ही युती करा. आणि एकदा का युवराज यांची भविष्यवाणी किंवा आकाशवाणी आली की मग महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना कुठलंही स्थान नसतं. हा काँग्रेसचा इतिहास आहे. आणि त्यामुळे जर काँग्रेसने मनसेसोबत यायला तत्परता दाखवली किंवा परवानगी दिली तर त्याचं सगळं श्रेय हे दुसरं तिसरं कोणाला नसणार आहे, केवळ शरद पवार यांनाच असणार आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्ष वेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.